नाटकाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबा आहे देवाकडे मागणी मागतात. आता मी मागणीचा संदर्भ जास्त रंगवून न सांगता त्या मागणीकडेच जातोय, कारण की बऱ्याच आरती बरेच जण दादा सांगत असतात. सांगणं हा भाग आहे, मागणं हा संतांचा. मागणं आणि संत हे भरपूर लांबचं अंतर आहे. काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असे. तुकोबा आहे एक महाराज म्हणतात 8व्या पिढीपासूनचा आमचा परमार्थ आहे. विश्वंभर बाबांपासून दररोज शुद्ध वारी पंढरपूरची आणि वद्यवारीला आळंदी ही चाललेली सेवा आहे आणि एवढ्या 8 पिढ्यांपासूनचा चाललेला परमार्थ आहे. पण परमार्थ जाणून सुद्धा करून सुद्धा देवाकडे अजूनपर्यंत हात पसरलेला नाही. देवाकडे मागणं ही भूमिका नाही आणि तुम्हाला सर्वांना सांगण्याची इच्छा आहे परमार्थाची फक्त सेवा करायची. सेवाच्या बदल्यामध्ये देवाकडून काहीही प्रकारचा मोबदला मागू नये. का मागू नये? कारण की देण्याकरता तो बसलेला आहे. विठ्ठला विठ्ठला म्हणून न मागता दिलं जातं ते दुधा समान असतं. मागून घेतात आता ते सांगत नाही का? हा न मागता जे मिळतं ते दुधा समान असतं. मागून आणि घेतात एवढं ठरवून घेतात ते पाण्या समान असतं आणि जबरदस्ती करून एवढंच द्या असं एवढंच द्या हेच द्या असं जे मागतात ते रक्ता समान असतं. म्हणून आपण दुधा समान स्वीकार करावा. जे काय देतील त्याचा स्वीकार करावा. देवाकडे मागू नये. सेवेच्या मोबदल्यात काही मागू नये. दिलेला स्वीकार करावा. आता इथे तुकोबा मागत नाहीये, पण तुकोबा मागत तरी नसल्या आणि मागणाऱ्यांच्या प्रतिमागे जर तुकोबाऱ्यांचं वचन पाहिलं तर तुकाराम महाराज म्हणतात जे मागणारे आहेत त्या मागणाऱ्यांचा तुकोबाऱ्यांनी धिक्कार केलेला आहे. महाराज म्हणतात जे मागतात त्यांचा धिक्कार असू द्या, कारण की मागणं हे साम्राज्याच्या मध्ये बसत नाही. मग तुकोबाऱ्यांपासून विश्वंभर बाबांपासूनचा परमार्थ करता करता तुकोबाऱ्यांपर्यंतचा परमार्थ तुकोबाऱ्यांपर्यंत आला. तुकोबाऱ्या नियमाचे वारकरी नेहमीपणे पंढरपूरला जातात. तुकाराम महाराज गेल्याच्या नंतर देव खाली मानतात, कारण की देवावरती भक्तीचा कर्ज झालेला आहे आणि भक्तीचा कर्ज झाल्याच्या मुळे देव मान खाली करतात. तुकाराम महाराजांना सांगतात महाराज काहीतरी मागा, काहीतरी मागा, काहीतरी मागा, मनसी काही मागा, हे जिनेगा पांडुरंगा. काहीतरी मागा, काहीतरी मागा, काहीतरी मागा. पण तुकाराम महाराज सांगतात अरे बाबा मागण्याच्या विरोधामध्ये मी आहे आणि मलाच मागायला सांगतोय, हे कुठपर्यंत योग्य आहे देवा? अरे तुकाराम महाराज तू मागणाऱ्यांच्या जरी विरोधामध्ये असला तरी स्वतःहून जे मागतात त्यांचा विरोध कर. मी तुला स्वतः सांगतोय मागायला. मी काय एकतर मी कुणासमोर प्रगट होत नाही आणि झालोच तर मागायला सांगत नाही. तुझ्या समोर प्रगट झालेलो आहे आणि प्रगट होऊन तुला काहीतरी मागायला सांगतोय, काहीतरी माग. म्हणून देवाची आपल्यावरती कृपा आहे माय बापांनो. देव आपल्या समोर प्रगट होत नाही. देवाला माहिती होतं ही मनुष्यजात कशी आहे. या माणसांच्या समोर जर आपण प्रगट झालो, भक्ती पाहून वरची भक्ती वरपंगाची भक्ती पाहून त्यांच्यावरती जर प्रगट झालो तर हा जीव काय मागेल याचा भरोसा नाही. काय मागेल? महाराज म्हणतात आपण काय काय मागू. महाराज म्हणतात वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य. हे आपण मागू मस्तपैकी. आता मुंबईमध्ये 4-5 करोडाचा फ्लॅट पाहिजे, हे देवाकडे आपण मागू. देवा भरपूर दागिने पाहिजेत, लाखावरती भाव गेला तोल्याचा, मस्तपैकी 5-25-50 तोल्याच्या असतील तर असं मागू आपण. ऑडी, मर्सिडीज, BMW, फरारी, जाग्वार, 16 प्रो मॅक्स, आता 70 लॉन्च होईल ऑक्टोबर मध्ये. म्हणजे या सगळ्या गोष्टी आपण देवाकडे मागू हे देवाला माहिती आहे. म्हणून देव जीवाला मागायला सांगत नाही. देव संतांना सांगतोय काहीतरी मागा, काहीतरी मागा. त्यावेळेला नाईलाज असतो. नाईलाज असतो. कधी कधी आपण बोलतो आता आमचं तिथे नाईलाज आहे. का नाईलाज आहे? मोठ्यांच्या समोर आम्ही नाही बोलू शकत. दादा म्हटले की प्रमाणच मानावंच लागणार. म्हणजे त्या पद्धतीने देवाने सांगितले काहीतरी मागा, काहीतरी मागा. आता देवाच्या शब्दाला प्रतिउत्तर करणं हे आपल्या परंपरे म्हणजे मोठ्यांचा आदर केला पाहिजे. ते काहीतरी देत आहेत तर घेतलं पाहिजे.
संप्रदाय असं सांगतोय, शास्त्र असं सांगतोय, आपल्यापेक्षा कोणीतरी ज्येष्ठ असेल, श्रेष्ठ असेल, मोठा असेल, ज्ञानाने वगैरे तो परिपूर्ण दशेला प्राप्त झालेला असेल, तो आपल्या बाजूला आला बसला, त्याने आपल्या जरी पोट भरलेलं असतं तरी पोट भरलं तरी त्याने दिलेला तो प्रसाद आपण सेवन करावं. का करावं? कारण की महाराज म्हणतात प्रसाद सर्व दुःखाना हानी रस्योपजायते. प्रसाद त्यांच्या हातातून आपल्याला जरी स्पर्श झाला, महाराज म्हणतात त्यांचा संतांचा स्पर्श कोणत्या कोणत्या दिशेने होईल, कसं होईल याची मीमांसा लांब राहिली. पण महाराज म्हणतात संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाये. म्हणून महाराज त्यांचा स्वीकार करून घ्यावा. देव सांगतोय काहीतरी घ्या, काहीतरी मागा, काहीतरी मागा. आता देवाने सांगितलंय काहीतरी मागा, काहीतरी मागा. मग देवाचं मान राखण्याकरता आता तुकोपर्यंत धाडसी भूमिका घेतात आणि काय मागावं मनामध्ये प्रश्न निर्माण होतो. काय मागू, कशा संदर्भामध्ये मागू? त्यांनी सांगितलं संसाराच्या विषयामध्ये मी मागणार नाही. देवा आता तुला द्यायचंच असेल तर काय कर, हा माझा मन इकडं तिकडं तो भटकतोय. मन चित्त म्हणजेच मन, मन म्हणजेच चित्त. हा जो चित्त आहे, हा मन आहे, तो एका जागेवरती माझा गुंतत नाही, एका ठिकाणी स्थिर होत नाही, तुझ्या चरणावरती दृढ विश्वासाने राहत नाही. तो नाना प्रकारे दररोज दररोज नवीन नवीन दिसेल तिथे तिथे तो जातो. म्हणून या चित्ताला काय कर, तुझ्या चरणावरती स्थिर कर. हेच माझं तुमच्याकडे मागणं अभंगाच्या माझे चित्त तुझे पाहे